मुंबईत शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला पहिला सेल्फी पॉइंट गुंडाळण्यात आलाय। मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पुढाकाराने शिवाजी पार्कमध्ये हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता। पण महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेतलाय। सेल्फी पॉइंटच्या देखभालीसाठी CSR फंड उपलब्ध होणं कठीण असल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय। परदेशातल्या सेल्फी पॉइंट या संकल्पनेला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला होता। पावसाळा, दिवाळी, व्हॅलेंटाईन डे या निमित्ताने या सेल्फी पॉइंटवर वेगवेगळी सजावट केली जायची। विशेषतः तरुणाईकडून या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद होता। या पॉइंटवर सेल्फी काढायला तरुणांची गर्दी व्हायची, पण आता हा सेल्फी पॉइंट गुंडाळण्यात आलाय। आता मनसेने माघार घेतल्यामुळे आता याच ठिकाणी स्वतःचा सेल्फी पॉइंट निर्माण करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे। आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, कुठले तरी निधीचं कारण देऊन निधीची चणचण करून मनसेने हा सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मात्र रस्सीखेच दिसून येईल भविष्यात सेल्फी पॉइंट उभारण्यासाठी। अधिक काय माहिती आहे? नक्कीच लोकसभा, विधानसभा, कल्याण डोंबिवली महापालिका आणि त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सातत्याने अपयशाला सामोरं जावं लागतंय। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतल्या अपयशाचा पहिला गाव हा दादरमधल्या सेल्फी पॉइंटवर निघाल्याचं दिसून येत आहे। मुंबई महापालिकेतील विद्यमान सभागृहाचे मनसेचे गटनेते आणि नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कमध्ये सेल्फी पॉइंटची निर्मिती केली होती। परदेशातली ही संकल्पना त्यांनी 2 वर्षापूर्वी मुंबईत आणल्यानंतर तरुणाईकडून त्याला विशेष प्रतिसाद मिळाला होता। पावसाळा, विविध सण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॅलेंटाईन डे सारख्या थीम या सेल्फी पॉइंटवर साजऱ्या झाल्या होत्या। मात्र आत्ताच ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यात दादरमध्ये मनसेला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय। मुंबईतही मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। 28 वरून 7 जागा मनसेच्या खाली आलेल्या आहेत। मनसेची शिवाजी पार्कमध्ये संदीप देशपांडे यांनी यावेळेस निवडणूक लढवली नाही। त्यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलंय। आता हा सेल्फी पॉइंट मेंटेन करायचा असेल तर संदीप देशपांडे नगरसेवक असताना ते CSR फंडातून म्हणजे कॉर्पोरेट कंपनीजकडून या सेल्फी पॉइंटची देखभाल करायचे। मात्र आता नगरसेवक नसताना त्यांना या कॉर्पोरेट कंपन्या कितपत सहकार्य करतील हा प्रश्न स्वतः संदीप देशपांडे यांनाही पडलेला आहे। त्यामुळे या सेल्फी पॉइंटच्या एकूणच संकल्पनेतून त्यांनी माघार घेऊन हा सेल्फी पॉइंट अक्षरशः गुंडाळलेला आहे। पैशाची चणचण हे एक कारण असू शकतं। स्वतः संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता आता तो मेंटेन करणं सेल्फी पॉइंट हा आर्थिकदृष्ट्या कठीण बनेल असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। काल हा सेल्फी पॉइंट गुंडाळल्यानंतर आता या जागेवरच शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा असेल, कारण दादरमध्ये शिवसेनेलाही मोठं यश मिळालेलं आहे आणि भाजपनेही आपली वोट बँक इथे एस्टॅब्लिश केलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्यासाठी हे ठिकाण महत्वाचं असेल। मात्र तरुणाईमध्ये थोडीशी निराशा आहे, कारण त्यांना आपले उत्सव किंवा व्हॅलेंटाईन डे सारखे एकूणच त्या थीम या सेल्फी पॉइंटवर साजरा करता येत होत्या, त्यांना त्याचा आस्वाद लुटता येत होता। त्यामुळे निश्चितच थोडीशी निराशा ही तरुणाईची होणार आहे। अगदी बरोबर आहे। तरुणाईची कुठेतरी या सेल्फी पॉइंट मनसेने गुंडाळल्यामुळे निराशा होणार आहे। मात्र आता भाजप किंवा शिवसेनेच्यातला कुठला पक्ष आता पुढाकार घेऊन हा सेल्फी पॉइंट उभारतोय ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। CRS फंड उपलब्ध नसल्याचं कारण देत मनसेनं शिवाजी पार्कातला सेल्फी पॉइंट गुंडाळलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।